36वी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की 2024च्या निवडणुका लागलेली आहे। आज इथे कारंजा मानोरा मतदारसंघामधून मी समनक जनता पार्टी या पार्टीकडनं मी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आज इथे आता जवळजवळ आता आटोपतं आलं आहे। 2-4 दिवसानंतर आता मतदानाचा दिवस आहे। या परिसरामध्ये मी जेव्हा फिरत होतो सर्वांचा प्रतिसाद मिळत होता। त्याचबरोबर आज इथे बहुजन मुक्ती पार्टी यांचे आदेश गवई सर इथे उपस्थित आहे। यांनी सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर वडर समाजांनी सुद्धा मला पाठिंबा दिलेला आहे। अजून काही लोक संपर्कात आहे ते काय आता कसं येणार समोर, जोपर्यंत त्यांच्याकडनं होकार होणार नाही तोपर्यंत मी काही त्यांचे नाव काही जाहीर करू शकत नाही। पण आज इथे जनहित लोकशाही पार्टीचे आपले प्रदीप कुमार सर चव्हाण साहेब यांनी आज मला पाठिंबा दिलेला आहे। काही त्यांचे जे विकास कामं, काही जे स्वप्न आहेत त्यासाठी मी हातभार लावायला मी त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत राहणार। सदैव ते जे माझ्या सोबत राहणार आहेत त्यांचे अडीअडचण किंवा विकास कामासाठी जे कुठे काही राहणार, आम्ही मिळून समोर दोन्ही तिन्ही पार्टी विचार करून समोर पुढील कामकाजासाठी आम्ही तत्पर राहणार। तेव्हा मला मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या एरियामध्ये फिरून मला जेव्हा वेगवेगळ्या व्यक्तींशी मला चर्चा करण्याचा मला चान्स मिळाला, संधी मिळाली, तेव्हा मला कुठेतरी दिसत होता की कुठेतरी 30, 35, 40% आपल्याकडे होऊ शकते। कारण बोलण्याकडनं त्यांचं बोलणं येऊन गेलं की बा तुम्ही लेट झाले, तुम्ही उशिरा आले, काय करणार, योगायोग वेळच अशी होती की मला वेळच कमी मिळालं आणि आता कमी वेळामध्ये मी खूप काही समोर गेलो आहे। इतक्या लोकांनी मला प्रतिसाद दिलेला आहे तर 100% मी माझी विजयी निश्चित असेल असं मी समजतो। सर, आम्ही ऐकलं की इतर पक्षांनी तुम्हाला खाली बसवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, पण आता ज्याचे ह्याचे तर ते प्रयत्न आजमावणारच, पण मी तर ठाम आहे आपण, कारण लढणार माझं मी पुसदमध्ये येऊन मोठी पत्रकार परिषद घेतली। मला कुठल्याही परिस्थितीत निवडणूक ही लढायची आहे। कुठेही काना असो आणि कुठल्याही पक्षाकडनं काना असो, शेवटी देवाने मला इथं बोलवलं, इथं मला उभं केलं आणि लोकांकडनं मला खूप प्रतिसाद मिळत आहे। त्याचा मी तुम्ही याच्यावर ठाम आहे पक्क? आता उद्या मतदान आहे। जनता पार्टी शिक्षणाच्या विषयीवर आहे, कृषीच्या विषयी आहे आणि आरोग्याच्या विषयी आहे। 2014 मध्ये रणजित सिंग जाधव यांनी 29,000 मते प्राप्त केली होती। बरोबर। त्यामध्ये प्रामुख्याने बंजारा समाजाचं वर्चस्व खूप पाहायला मिळालं आपण। म्हणजे एकंदरीत मनसेचं या कुठल्याच मतदारसंघामध्ये शाखा नसताना 29,000 मतं प्राप्त केलेली होती। यावेळेस जो वोटिंग आहे आपला बंजारा समाजाचा 86,000 आहे। तर यामध्ये टोटल जर बंजारा समाज तुमच्याकडे 45,000 पुनर्वसन असं बोलल्यावर जातं, म्हणजे पुनरुत्ती होण्याचे चान्सेस मतदारसंघामध्ये दिसून पडत आहे। तर इतर जे बॅकवर्ड जाती आहेत, तेली, माली, कुंभी, धोबी, वडर हे काय, यामध्ये तुम्ही कशा प्रकारे त्यांच्याकडून पोहोचाल आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांना कशा प्रकारे तुम्ही समाविष्ट करताल याबाबत काय मत? मला कमी वेळात मला जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न केला मी। आता रणजित जाधव यांचं तुम्ही जर बघितलं तर हा मानोरा पट्टा जो आहे त्या पट्ट्यामध्येच त्यांना तेवढं मतं मिळाली आणि त्यांना काही समाजातले काही लोक त्यांच्या बाजूला नव्हते, पण आता ह्यावेळेस माझ्या समाजाचे 30 लोक जे नव्हते ते माझ्यासोबत आहेत। त्याचबरोबर छोटे छोटे जे मागासवर्गीयाच्या ह्याच्यातले जे आपले घटक आहेत त्यांचं सुद्धा मला बोलणं येत आहे, पण ते जाहीररित्याने समोर नाही येत नाही आहे। मी तुम्हाला जाहीरपर्यंत बोलू शकतो। तुमचा मतदारसंघ सोडून तुम्ही कसं काय? मी शरदचंद्रजी पवार साहेबांकडनं पुसदसाठी उमेदवारी मागितली होती आणि तिथे जर मला उमेदवारी मिळाली असती तर ही सीट शिवर होती। तुमचं योगदान काय आता समाजासाठी? एक मिनिट, तर माझा तिकीट तिकडे कटल्यामुळे मानोरा कारंजामधून मोठ्या प्रमाणात मला फोन आले की बा तुम्ही इकडे प्रयत्न करायला पाहिजे। मोठ्या संख्येनं समाज आहे, एरिया वंचित आहे, विकासाच्या बाजून दूर आहे, तर तुम्ही एक मोठ्या याच्यातून आहे फॅमिलीमधून तुम्ही इकडे येऊन प्रयत्न करा
आणि विकास कामाला हातभार लावा म्हणून त्यांनी विनंती केली, म्हणून मी ते उमेदवारी दाखल केली. ठीक आहे, काय आपल्याला जर काही आणखी सांगायचं असेल, आणखी काय आपल्या प्रतिक्रिया काही सांगायची असेल तर काही हरकत नाही. मी ययाती मनोहरराव नाईक, मी जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होतो यवतमाळमध्ये. काही जे अनुभव आहे वयाच्या 18व्यापासून वयाच्या 18व्या वर्षातून मी माझं राजकारणाचं मी काम सुरुवात केली होती. मी विद्यार्थी सेलचा विदर्भ उपाध्यक्ष होतो, तिथून मी सुरुवात केली. आज पाहता पाहता 20-25 वर्ष निघून गेले. सुतगिरणीचा मी उपाध्यक्ष आहे. विदर्भ मार्केटिंगचा मी डायरेक्टर 10 वर्षापासून आहे. ते बरेच अनुभवाच्या नुसार आज इथे मला काम करण्याची संधी आहे आणि इथे विकास कामं थोडं मागे आहे, तर मला इथे फार जास्त संधी आहे आणि मला जबाबदारीनं मला काम करावं लागेल. तर हे ह्यासाठी मी तत्पर राहतो. एक शेवटचा प्रश्न आहे की जे बोलल्या जाते असे की 2014 मध्ये रणजित सिंग जाधव यांच्यासोबत जे काही बंजारा समाजाचे प्रमुख नेते होते, म्हणजे त्यांनी त्यांना नाकारलं होतं, त्याच्यामुळं त्यांना प्रभाव म्हणजे विजय प्राप्त करता आला. म्हणजे यावेळेस तुमच्यासोबत असं काही होणारच चित्र आहे का? नाही, बघा कसं आहे, तर व्यक्तिगत त्यांची काय भूमिका होती ते मी आज नाही सांगू शकत. रणजित शेरसिंग जाधव यांच्यासोबत मी सुद्धा 2 दिवस इथे प्रचाराला होतो. त्यावेळेस तो माझा मित्र आहे, लहानपणापासून मी त्यांच्यासोबत होतो. आणि आज जे उमेदवारी इथे मी दाखल केली तेव्हा समाजाच्या लोकांनी बसून ठरवलं, आमच्या बंजारा समाजात पंच बसतो, त्या पंचमध्ये ठरवलं जातं सगळं विषय. तर ह्या समाजाने ठरवलं की एक व्यक्ती आपल्याला सक्षम उमेदवार आपल्याला बाहेर काढायचं समाजामधून, बाकी यांनी सगळ्यांनी पेट्रोल घ्यायचं. तर त्या मिटिंगमध्ये 2 ते 3 तास चर्चा झाल्यानंतर समाजाने मला माझं नाव समोर केलं. त्यासाठी मी माझ्या समाजाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप आभार पडा. यामध्येच की आता सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये बंजारा समाजाचे प्रमुख नेते म्हणजे सुनील महाराज असेल किंवा एक आमदारकी पण आता प्राप्त झालेली आहे, त्याचा प्रभाव समाजावर होईल असं तुम्हाला वाटते? मी फिरत असताना मला तर कुठे दिसलं नाही आहे. माफ करा, तेही मोठे लोक आहेत, ज्यांच्या हिशोबाने जे त्यांचं कार्य आहे. आणि शेवटी वोटर जनता माझ्यासोबत आहे, कोण काय करणार ते मी काय बोलू शकत. चालेल, थँक्यू. रणजित शेट्टी जाधव आपल्यासोबत आहेत. काय म्हटलं ऐकायला नाही. त्यांचे आशीर्वाद भाऊ सोबत आहे. हा, मी त्यांचे दर्शन घेतले. मी रणजित शेट्टी आपल्यासोबत रणजित जाधव आजच आले आहेत, उद्यापासून माझ्यासोबत फिरणार आहे.